काही किल्ले फक्त त्यांच्या उंचीमुळे मोठे वाटतात, तर काही किल्ले त्यांच्या इतिहासामुळे मनात कायमचे घर करून जातात. असाच एक किल्ला म्हणजे त्रिंगलवाडी किल्ला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळ असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. प्राचीन काळापासून या परिसरातून जाणाऱ्या व्यापारी मार्गावर त्रिंगलवाडीचं महत्त्व होतं. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्यांमुळे या ठिकाणाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही प्राप्त झालं होतं. आणि याच इतिहासाला, निसर्गाला आणि सह्याद्रीच्या थराराला अनुभवण्यासाठी पहाटेचे 5 वाजता आम्ही ठाण्यावरून निघालो. शहर अजून झोपेतच होतं, पण आमचा प्रवास सुरू झाला होता एका नव्या अनुभवाच्या शोधात. पावसाळ्यात कसारा घाटातून बाईक राईड करण्याची मजा काही वेगळीच आहे. रस्त्यावरचा हलका पाऊस, दुकाने वेढलेले डोंगर आणि दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवळ. त्या क्षणी शहराचा सारा गोंगाटच मागे पडतो आणि सोबत राहतो फक्त रस्ता, पाऊस आणि आपला सह्याद्री. अशाच या निसर्गरम्य प्रवासाचा आनंद घेत साधारण 3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो त्रिंगलवाडीच्या पायथ्याच्या गावात. बाईक पार्क केली, सामान घेतलं आणि सुरू झाला आमचा खरा ट्रेक. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपला हा या पावसाळ्यातला पहिला ट्रेक आहे. तर आपण आज जाणार आहोत त्रिंगलवाडी फोर्टकडे. तर आता आपण जस्ट त्रिंगलवाडी गावात पोचलेलो. खूप जास्त पाऊस आहे. आता मी जस्ट सुरुवात केली, 1-2च मिनटं झालेत. आता तुम्हाला इथला आसपासचा नजारा दाखवतो मी थोडंसं. इथून पाण्यातून आम्हाला इथून एक क्रॉस करून जायचं तिकडे मंदिराच्या इथे. माझ्याबरोबर माझे 2 मित्र आहेत, पाहू शकता, अंकित आणि वैष्णव आलेले. वैशाख. क्या? हाँ, ये साला लोगों ने बर्बाद किया, बारिश से हो गई. ट्रेकची सुरुवात झाली ते शेतीच्या मळ्यांमधून. शहरात राहणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना भाताची हिरवीगार शेतं आणि त्याच्यामधून जाणाऱ्या छोट्याशा पायवाटा रोज कुठे पाहायला मिळतात. इथला प्रत्येक पाऊल शहरापासून दूर एका वेगळ्या जगात घेऊन चालला होता. तर पाऊस थोडा शांत झाला आता आणि आसपासचे नजारे पाहू शकता तुम्ही. जबरदस्त. खूप कमी लोक आले तिथे, म्हणून आम्ही हा ट्रेक निवडला. कारण नाशिकमध्ये बाकीचे जे फेमस किल्ले आहेत, जसे आपल्या हरिहर किंवा आपला कळसुबाई असेल, तिथे खूप जास्त गर्दी असते. त्यामुळे आम्ही जरा कमी गर्दी असलेला एक ट्रेक निवडला आहे. आसपास वॉटरफॉल्स छोटे मोठे दिसत आहेत. तर ड्रोन उडवायला भेटेल की नाही आपल्याला माहीत नाही, पाहूयात. थोडा पाऊस कमी असेल तेव्हा उडूयात. या कॅमेऱ्यामध्ये मे बी आपल्या लांबचे जे तिकडे वॉटरफॉल्स आहेत ते इथे दिसत नसतील कदाचित. थोड्या वेळाने पाऊस कमी झाला आणि आम्हाला ड्रोन उडवण्याची संधी मिळाली. हिरव्यागार भातांच्या शेतांच्या अगदी मधोमध असलेले हे कौलारू घर, आजूबाजूला पसरलेले हिरवळ
आणि त्यामागे धुक्यात हरवलेले सह्याद्रीचे डोंगर. हा नजारा कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करणं म्हणजे अगदी एक वेगळाच अनुभव होता. मित्रांनो, आपण बरेचसे ट्रेक उन्हाळ्यामध्ये करतो, पण पावसाळ्यामध्ये जेव्हा हे धबधबे असे भरून वाहतात तेव्हा तो जो आवाज येतो तो आपल्याला बाकीच्या कुठल्याच ऋतूमध्ये पाहायला नाही मिळणार. जी शांती होईल. पाहू शकतो इथे कोणच नाही, आम्ही तिघच आहे आणि हा निसर्ग. अंदर घुसेगा. तर मित्रांनो, जवळपास फक्त 5 मिनिट पुढे चालत आल्यानंतर आपल्याला ह्या जैन गुफा लागतील. इथे खूप प्राचीन गुफा आहेत. आपण जाऊन आधी एक्सप्लोअर करूयात. या लेण्या या परिसराच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देतात. इथल्या दगडात कोरलेल्या जैन प्रतिमा आणि वास्तू पाहिल्यावर जाणवतं की शेकडो वर्षांपूर्वीही सह्याद्रीच्या परिसरात धार्मिक आणि व्यापारी हालचाली किती समृद्ध होत्या. गुफेच्या चारी बाजूला असे भग्नावस्थेतले त्यांचे जुन्या मूर्त्या इथे पडलेल्या आहेत. ॲक्च्युली त्यांनी ठेवलेल्या आहेत इथे सध्या, पण मोस्ट ऑफ इट आर ब्रोकन. तर मी इथलं नक्षीकाम पाहू शकतो तुम्ही. मित्रांनो, इथे पूर्वी 4 खांबे होते, तुम्ही पाहू शकता. त्यातला एकच आता इथे शिल्लक आहे. म्हणजे आतमध्ये खूप जास्त पाण्याचा आवाज येतो, दिसत तर नाही आहे, खूप जास्त अंधार आहे. सहज जाण्याचं आहे, दूर जाणं. समोर एक या कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल की नाही, तर ती तीर्थंकरांची एक मूर्ती आहे. तर आता केव्ज आपल्या एक्सप्लोअर करून झालेले आहेत. आता आपण पुढच्या प्रवासाला निघूयात. केव्जच्या बाजूलाच एक छोटासा वॉटरफॉल आहे. लेण्यांच्या अगदी बाजूने वाहणारा हा सुंदर धबधबा या जागेची सुंदरता अधिकच वाढवत होता. दगडांवरून वाहणारं पाणी, आजूबाजूची हिरवळ आणि धुक्याने भरलेले हे वातावरण सगळे अगदी सिनेमॅटिक वाटत होतं. आणि ड्रोनमधून जेव्हा हा सुंदर नजारा पाहिला तेव्हा तो अजूनच सुंदर दिसत होता. खाली प्राचीन जैन लेणी, बाजूला वाहणारा धबधबा आणि त्याभोवती पसरलेला हिरवागार सह्याद्री. खरंच हा नजारा कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासारखाच होता. लेण्यांच्या आसपासच पावसाळ्यात तयार झालेले अनेक छोटे मोठे धबधबे होते. थोडा वेळ या निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या पुढच्या वाटेला लागलो. खूप जोरात पाऊस चालू मित्रांनो. तर माहीत नाही तुम्हाला आवाज येत असेल की नाही कॅमेऱ्यामध्ये. मी एक्सटर्नल माईक नाही लावला याला. जास्त हवा आणि पाऊस चालू आहे सध्या.
तर माझ्याकडे सध्या एक दुर्गम मॅप आहे ज्याच्यामध्ये आपल्या सह्याद्रीतील ऑलमोस्ट सर्व गडकिल्ले, ट्रेल्स, वॉटरफॉल सगळे त्याच्यामध्ये आहेत, जे की तुम्ही ऑफलाईन सेव्ह करून ठेवू शकता आणि नंतर यूज करू शकता. ऑफलाईन पण इझी पडतं आपल्याला. तुम्ही त्यांना पाहू शकता आपल्यासमोर आहे त्रिंगलवाडी फोर्ट, जो की आपल्याला सध्या दिसत नाही आहे फॉगमुळे. ते डोक्यांच्या मागे आहे तिकडे. साधारण 1.5 तासाच्या चढाईनंतर आम्ही पोचलो एका पठारावरती आणि इथलं वातावरण पाहून आम्ही थक्क झालो. आजूबाजूला फक्त धुकंच धुकं. वारा इतका गार होता की अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहत होते. काही क्षणांसाठी असं वाटलं की आपण सह्याद्रीत नाही तर ढगांच्या एका वेगळ्याच दुनियेत आलोय. रस्त्यावरती आता आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे खुणा केलेले दिसतील. तसा मार्ग खूप सोपा आहे. वारा एवढा जास्त होता की कॅमेरामध्ये ऑडिओ रेकॉर्डच झाला नाही. थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला 2 वाटा दिसतील. आपण आज डाव्या बाजूने पुढे जाणार आहोत. पुढे आमचा प्रवास होता या छोट्याशा पायवाटेने. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला असलेला हा प्रचंड डोंगर. त्या मोठ्या मोठ्या कातळांवरून पावसाचं पाणी खाली वाहत होतं आणि डोंगरांच्या त्या भव्य कड्यांवरून कोसळणारे पाणी पाहताना डोळ्यांचं अक्षरशः पारणं फिटत होतं. मित्रांनो, आपण फायनली स्टेअर्सच्या इथे पोहोचलेलो आहे, जे या ट्रेकचं सर्वात मोठं आकर्षण आहे. सुरुवातीच्या पायऱ्या थोड्या तुटलेल्या आहेत, त्यामुळे सुरुवातीला थोडं कठीण वाटेल चढायला. ती पायवाट पार केली आणि आता आमच्या समोर दिसलं या संपूर्ण ट्रेकचं मेन अट्रॅक्शन. दगडात कोरलेल्या या भव्य पायऱ्या. सह्याद्रीतल्या ट्रेकची खरी मजा इथेच येते. दगडात कोरलेल्या पायऱ्या, आजूबाजूला उभे असलेले कातळ आणि वर जाणारी ही अरुंद वाट. असा अनुभव दुसरीकडे कुठेच मिळत नाही. यावेळी पाऊस फारसा नसल्यामुळे पायऱ्यांवरून वाहणारं पाणी थोडं कमी होतं, पण जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा याच दगडी पायऱ्यांवरून वाहणारं पाणी आणि त्यातून वर जाण्याचा थरार हा नक्कीच अनुभवण्यासारखा असणार. आणि या पायऱ्या वर चढून आलो तेव्हा समोर होता त्रिंगलवाडी किल्ल्याचा मुख्य दरवाजा आणि या दरवाजाजवळच असलेली दगडात कोरलेली भव्य वीर मारुतीची मूर्ती. तर मित्रांनो, आपण आता पहिल्या दरवाजाच्या इथे पोहोचलेलो आहोत. समोर आपल्या वीर मारुतीची मूर्ती आहे. जवळपास 6-6.5 फुटाची मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण कातळामध्ये कोरलेली मूर्ती आहे. आणि इथे आहे हा दरवाजा. पाहू शकता, या पूर्ण कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या चढून आपण वर आलो. इतका प्रवास आणि चढाई करून इथपर्यंत आल्यानंतर मारुतीरायांचं दर्शन म्हणजे थकवा विसरायला लावणारा क्षण. मारुतीरायांचा आशीर्वाद घेतला आणि या भव्य दरवाजातून आम्ही किल्ल्यात आतमध्ये प्रवेश केला. तिथे हिरवाली एंट्री लग रही थी ना, जबरदस्त.
साधारण 10 मिनटं चालल्यानंतर आम्ही अखेर पोहोचलो त्रिंगलवाडी किल्ल्याच्या माथ्यावरती. माथ्यावर पोहोचतात संपूर्ण किल्ला धुक्याने अक्षरशः झाकून गेला होता. तर मित्रांनो, फायनली आपण पीकवरती येऊन पोहोचलो आहोत. आता जरा आसपास एक्सप्लोर करूयात, बघूयात काही बघण्यासारखं दिसतंय का. काही वाड्यांचे अवशेष तर आहेत तिथे, पण ते या फॉगमध्ये भेटले पाहिजेत आपल्याला. इथे झेंडा होता तो काय सही काय राहिलं. आजूबाजूला फक्त पांढरे धुकं, अंगावर रादळणारा जोरदार वारा आणि एवढ्या चढाईनंतर मिळालेलं हे समाधान. त्या क्षणी थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता. मित्रांनो, उन्हाळा असो किंवा पावसाळा, सह्याद्री आपल्याला कधीच निराश नाही करणार. तर हे नजारे पहा. आता आपण त्रिंगलवाडीच्या पीकवरती पोहोचलो आहोत आणि पूर्ण गड हा धुक्याने झाकला गेला आहे. एक 10 मीटरच्या पुढे आपल्याला काही दिसत नाही सध्या. माथ्यावर पोहोचल्यानंतर आता आमची शोध मोहीम सुरू झाली. किल्ल्यावर असलेलं देवीचं मंदिर आणि गुहा शोधायला आम्ही निघालो. मित्रांनो, फायनल आपण मंदिराच्या जवळ पोहोचलो आहे. त्या बाजूला एक पाण्याचा टाका आहे, पाहू शकतो. आता तर पूर्ण भरून गेलं आहे पाण्याने. काही वेळाने आम्हाला देवीचं मंदिर सापडलं. देवीचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला आणि पुढच्या भागाकडे निघालो. धुकं इतकं दाट होतं की किल्ल्याजवळच्या गुहा शोधण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झालाच नाही. मात्र त्या शोधात असताना आम्हाला किल्ल्यावरच्या जुन्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळाले. आज फक्त काही अवशेष उरले आहेत, तरी हे दगड या किल्ल्याने पाहिलेल्या इतिहासाचे साक्ष देत होते. इतिहास, निसर्ग आणि सह्याद्रीचा थरार या तिन्हीचा अनुभव घेतल्यानंतर आता आमची परतीची वेळ झाली होती. मित्रांनो, आपल्याला केव्स तर नाही भेटल्यात फॉगमधून, पण त्याच्या वाटेला चाललो. आता परत आपण त्या स्टेअर्सच्या जवळ पोहोचलो. आता आपण गड उतरायला सुरू करूयात. मनात किल्ल्या सर केल्याचं समाधान होतं. कॅमेऱ्यामध्ये कैद केलेल्या आठवणी होत्या आणि सोबत होता सह्याद्रीच्या या अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव. आता आम्ही सुरुवात केली त्रिंगलवाडी किल्ल्याची उतरण, कारण सह्याद्रीच्या प्रत्येक चढाईनंतर एक उतरण असतेच. तर मित्रांनो, आपण ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त गड उतरलेलो. तर हा व्हिडिओ आपण इथे संपूयात. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ